षटकार जावा याच्यासाठी मनोबल वाढवत आहेत. आर्थिक सहाय्य देखील त्यांच्या माध्यमातून लागलं जात आहे. पण समोर अचूक गोलंदाज देखील आहे पांगलोली या संघाचा, तो कौशल कोण ठरतो. नक्कीच नथुरामी साहेब, प्रत्येक आता ज्याचे जे बाकी असेल ना लग्न, त्याला वाटलं असेल की सासरा असावा तर तुमच्यासारखा, पण असो जाऊया. राहुला सर, नीना सर, राहुला सुवर्ण संधी लागू होते. प्रत्येक षटकारामागे 500 रुपये असतील आणि जावई बापूला सासरे बुवांकडून 1000 रुपये लागू होत आहेत. म्हणजे सुवर्ण संधी आहे. कोण फायदा घेतील का राहुल फलंदाज. स्ट्राईकला राहुलच गेलाय ना, सुशील गेलाय. पण दुसरी सुवर्ण संधी लागू होते राजेंद्र दिवेकर यांच्याकडून. जो कोणी पांगलोली संघाचा गोलंदाज विकेट घेईल त्याला 101 रुपयाची रोख रक्कम असेल. म्हणजे दोन्ही बाजूने ATM खोलले जात आहेत. काय वाटतं, दोन्ही सगळ्यापासून संघ चांगले तुल्यबळ करतात. गोलंदाजी मार्कवर झालाय तो कौशल, स्ट्राईक एंडला फलंदाजी करतो तो सुशील. पहिला चेंडू किपरच्या मागोवर थोडीशी मिस्टेक होते. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतायत. 2 धावा परिपूर्ण. 2च धावेवर कदाचित समाधान मानतायत का. हा, 2च धावेवर समाधान मानतायत. दिनाचं सकाळपासून पाहिलं एका बाजूला अचूक फलंदाज आहे तो कसबेवाडीकरचा सुनील आणि राहुल. दुसऱ्या विपक्षामध्ये चांगली गोलंदाजी करतोय तो कौशल. थोडंसं किपरच्या मागे जे पतंग उडवतो त्याने बाजूपाने थोडंसं बाजूला व्हायचं. फायनलचा राऊंड चालू आहे मित्रांनो. आता फलंदाजी आमंत्रित झाला. स्ट्राईक एंडला सुशील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय पण निर्धाव चेंडू टाकतोय. निर्धाव चेंडूची सांगता होतोय. पहिला चेंडू 2 धावा सर आल्या आणि दुसरा निर्धाव. मयूर तटकरे यांच्याकडून सुवर्ण संधी. जो कोणी कसबेवाडीचा फलंदाज जर षटकार मारेल तर त्याला 1000 रुपयाची रोख रक्कम असेल. काय निना सर वाटतं तुम्हाला. नक्कीच 5 वर्षाव करत आहे. सुनीलने चांगला फटका खेळलाय. बॉल झाला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. एक धावा कंप्लीट, दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि सहजरित्या 2 धावा कंप्लीट केल्या. चांगली रणनीती विकेट. दोन्ही बॅटर सुनील आणि राहुल. पहिल्या वर 2 धावा, त्यानंतर डॉट आणि तिसऱ्या वर 2 धावा असं समीकरण या पहिल्या ओव्हर मध्ये पाहायला मिळतंय. टीमची धावसंख्या 4 झाले. अंतिम सामना पाहतोय पांगलोली विरुद्ध कसबेवाडी या 2 टीम मध्ये. अतिशय रोमांचक मॅच वर हीच अपेक्षा करतात कारण हा सामना अंतिम सामना आहे, ग्रँड फिनाले मॅच आहे. सुनीलने मात्र 3 आकड्याची पुनर्वन चांगला केला कारण 3 आकडा आल्यानंतर प्रत्येक संघ थांबत होता. पण सुनीलने मात्र वैयक्तिक 2-2 धावा घेऊन आपल्या संघाला पुढे नेवलं 4 या आकड्यावर. पण सुवर्ण संधी लागू आहे. जो कोणी षटकार मारेल त्याला 1000 रुपयाची मयूर 500 मयूर यांच्याकडून 1000 रुपये आणि प्रशांत तटकरे यांच्याकडून 500 रुपये. म्हणजे किती चौकार महत्वाचा आहे. पण विकेटला देखील सुवर्ण संधी आहे राजेंद्र दिवेकर यांच्याकडून. पाहूया काय होते समीकरण. उंची जास्त, लांबी कमी. मला वाटतं राजेंद्र दिवेकर यांचा मानवंदना देत आहेत काय. 100 रुपयाचं पारितोषिक रोख रक्कम घेऊन जाईल कदाचित हा गोलंदाज आणि यशस्वी देखील सर ठरला गेलाय. मानवंदना दिले राजेंद्र गायकर यांच्या 100 रुपयाला. काय वाटतं अशीच गोलंदाजी फायनलला फायदेशीर करतोय काय. निश्चितपणे या स्पर्धेत चांगली कामगिरी करा. तीच कामगिरी या फायनल मध्ये देखील करतोय तो गोलंदाज कौशल. पहिली विकेट ते प्राप्त केले. सुनील सरकार मोहरा बाद झालाय पण हा सामना फक्त 1 षटकाचा आहे. आणखी 2 बॉल शिल्लक आहेत. या पहिल्या ओव्हर मधील धावा बनवाव्या लागतील. 4 धावा झालेत. नवीन बॅटर येईल. कोण येईल बॅटर. सागर, ज्याने मागील सामन्यामध्ये 1 चौका ठोकला होता. 1 बॉल 4 धावा असताना तो कारनामा त्याने केला होता. तोच बॅटर आता स्ट्रायकिंग आणलाय. कदाचित तोच अनुभव घेऊन सागर आता मैदानामध्ये दाखल झाला असेल कारण 1 चेंडूवरती 4 रनांची आवश्यकता असताना चौकार लगावला होता आणि फायनल मध्ये प्रवेश केला होता. अनुभव मात्र काय गोलंदाजी करतोय. जणू काय 120च्या स्पीड 130च्या स्पीडला गोलंदाजी लावतो तो कौशल आणि महत्वपूर्ण डगआउटच्या दिशेने चाललाय तो सागर. एकदा की सागरला म्हणजे समुद्राला थांबवलं तर स्कोअर बोर्ड पुढे तिथेच सरसावला जात होतो 4 या आकड्यावर. सुशीलने तो आकडा 3चा पुढे केला होता पण थांबवलं गेलं तो गोलंदाजाने कौशलने. सर कौशल काय गोलंदाजी करतो फायनलला साजेस आहे. किती चेंडू बघेल. 1 चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडू झालेत. 4 धावा झालेत. 2 फलंदाज 5 झाले. शेवटचा चेंडू या बॉलवर मोठा फटका येणे गरजेचं आहे. जर अशा पद्धतीने फटका आहे या बॉलवरचा मोठा फटका आला तर निश्चितपणे येणाऱ्या सेकंड इनिंग मध्ये एक चांगला खेळ इथे पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू बॅट्समॅन राहुल वन साईडला खेळण्याचा प्रयत्न. वाईट बॉलसाठी अपील केली तो स्पष्ट नकार दिलाय आणि 22 स्वरूपात 1 धावा टीम जोरामध्ये ऍड होईल आणि 5 धावांमध्ये मजल मारली आहे ती कसबेवाडी या टीमने. 6 धावांचं आव्हान या पांगलोली या टीम समोर असेल. नक्की सर. याच्या अगोदर कौशलने महागडा षटक टाकला होता पण फायनलिस्टला देखील त्याने मनोबल त्याचं कर्णधाराने खचवून दिलं नाही.
महागडा षटक ठरला होता, पण फायनलिस्ट साठी देखील त्याच्यावर विश्वास दाखवला त्या कर्णधाराने की तू हे चेंडू टाकू शकतो, तू निर्धाव चेंडू टाकू शकतो. हा विश्वास प्रत्येक कर्णधाराने आपल्या खेळाडूवर दाखवला पाहिजे आणि तोच विश्वास दाखवला पांगोली या संघाच्या कर्णधार म्हणजे श्रीधरने की कौशलला पुन्हा एकदा आमंत्रित केलं स्ट्राईक एंडला गोलंदाजीसाठी. आता मात्र 6 चेंडू आणि 6 धावसंख्या उभारायची आहे. तसाच गोलंदाज देखील कसबेवाडीकडे आहे. गोलंदाज कारनामे करावे लागतील. आता मात्र सुवर्ण संधी बदलली. फलंदाजीसाठी होती 100 रुपये, 1000 रुपये आणि 500 रुपये. आता 30 सुवर्ण संधी लागू होते, ती म्हणजे गोलंदाजासाठी कसबेवाडीकडून. जो कोणी विकेट घेईल त्याला 501 रुपयाची रोख रक्कम असेल. प्रशांत तटकरे साहेबांकडून थोडीशी कंजूसी केलं, पण विकेटला 100 रुपयाचं देखील पारितोषिक लावलं जात आहे ते कसबेवाडी या संघाकडून. थोडेसे आमचे सासरे बुवा कुठेतरी नाराज झालेत कारण चौकार षटकार पाहायला मिळाला नाही, पण फायनलिस्ट मध्ये आपले जावई दाखल होत आहेत. पण इथे ज्याचं लग्न बाकी असेल त्याने नक्कीच चेहऱ्यावर वेगळं घेत असेल, आम्हाला सासरा मिळावा असा. तेच सांगतो त्यांच्यासारखा. हॅलो, कसबेवाडी या संघाने सेक्शन लावायचं आहे कारण थोडासा अंधार करतो. चला शेवटचे 6 बॉल टाकायचे आहेत. अंतिम सामना आहे. पाहुणे या संघाचे 2 सलामीवीर मैदानामध्ये दाखल करायचे आहेत. कसबेवाडी थोडंसं क्विक पास क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल होत आहे. ती या 6 चेंडू मध्ये कोण होणार या सामन्याचा विजेता, या चषकचा विजेता पांगडोली की कसबेवाडी? कोण घेऊन जाते 25,000 रोख रक्कम आणि द्वितीय पारितोषिक आहे ते 15,000 रोख रक्कम. या येणाऱ्या 6 चेंडू मध्ये आपल्याला माहीतच पडणार आहे कसबेवाडी की पांगडोली संघ, माणगाव तालुका की श्रीवर्धन तालुका. आणि आयोजक आमचे निजामपूर तालुक्यातून एक भव्य दिवस आज आयोजन केलं. कुठल्याही गोष्टीचा सर वादविवाद न होता हे सामने होत आहेत. एक चांगलं आयोजन केलं होतं, देखणं आयोजन, अविस्मरणीय लक्षात राहणार आहे. पहिलं आयोजन आहे ते फणसवाडी या संघाचं. भारताचं प्रजासत्ताक दिन हे 76 आहे, म्हणजे तुमच्या मंडळाला जेव्हा सुवर्ण महोत्सव होईल तेव्हा 125वा प्रजासत्ताक दिन असेल तो भारत देशाचा. म्हणजे काय दिवस आलाय ते 125 वर्ष आणि आपल्या मंडळाच्या ह्या क्रिकेटच्या माध्यमातून तेव्हा सुवर्ण महोत्सव असेल. आम्ही कदाचित असू नसू पण असेच सुवर्ण महोत्सव तुमच्या आयुष्यात गावाला येत जाऊ. तरी जाऊ या मैदानाकडे. स्ट्राईक एंडला सर सलामीवीर दाखल झालाय तो कौशल आणि नॉन स्ट्राईकला आहे तो श्रीधर. 6 चेंडू आणि 6 धावा बनवायच्या आहेत आणि गोलंदाजीवरती मार्कवर सज्ज झालाय तो सिद्धेश. आता मात्र पांगोलीच्या बाजूने देखील सुवर्ण संधी आहे. चौकार लगावला गेला तर 200 रुपये आणि षटकार लावेल तर 500 रुपये राजेंद्र दिवेकर यांच्याकडून ही रोख रक्कम दिली जाईल. विकेटला देखील 100 रुपयाचं पारितोषिक आहे ते प्रशांत तटकरे साहेबांकडून. गोलंदाज सिद्धेशला काय गोलंदाजी करतोय. 1 बाउन्सची वॉर्निंग दिलेली आहे. दोन्ही तुल्यबलसह संघ आहेत. कौशल्य सर गोलंदाजी केली याप्रमाणे केली, तसंच गोलंदाजीचा अनुभव घेतोय तो सिद्धेश त्याचप्रमाणे गोलंदाजी करतोय. सिद्धेशला देखील निर्धाव चेंडू टाकावे लागतील. काय वाटतं आपल्याला? निश्चितपणे अंतिम सामना एक चांगले गोलंदाजी करावे. या संपूर्ण स्पर्धेत या दोन्ही गण चांगली कामगिरी आहे, सिद्धेश आणि पांडवे संघाचा कौशल. पण दुसऱ्या बाजूला एक बॅटर चांगले आहेत, तर श्रीधर आणि कौशल. दुसरा बॉल टाकेल सिद्धेश या ओव्हरमधील. हो हो, इथे काय घडलंय बघा. काय नाही, डिसिजन पेंडिंग आहे. दुसरा बॉल बघा काय निर्णय येतोय. दुसरा बॉल चांगला टाकलाय. सर निर्णय सांगायचा आहे. सर निर्णय सांगायचा आमच्याकडे पंचांना विनंती करतो. आउट. ओके, महत्वपूर्ण विकेट घेण्यामध्ये यशस्वी झालाय तो कसबेवाडी हा संघ. 100 रुपये लागू होत आहेत. मॅच मध्ये खऱ्या अर्थी रंगात आले. आता समीकरण झालं 4 चेंडू 6 धावा आहेत आणि नवीन बॅटर हा बॅटिंग मार्कवर असेल, त्यामुळे या सामन्यात रंगत आहे. श्रीधर सारखा फलंदाज नॉन आहे, त्याने सेमीफायनल चांगली कामगिरी होती, परंतु नवीन बॅटर आता स्ट्रायकिंग एंडला आहे. 4 चेंडू 6 धावांची आवश्यकता. शेवटचा सामना आहे या स्पर्धेतील. कोणता संघ या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकाचा मान करतो आणि रनर अप कोण ठरतो ते पाहायला मजा येईल. शेवटचे 4 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. सर आता मात्र आपला सिद्धेश
कसबे वाडीवाकडून सिद्धेश काय गोलंदाजी करतो. पहिला निर्धाव चेंडू, नंतर त्याने महत्वपूर्ण विकेट कौशल्य जो सलामीवरला आला होता त्याचा विकेट घेतला. अशीच गोलंदाजी करावी लागेल आपल्याला जर फायनलिस्ट ठरायचं असेल तर. कुठेतरी श्रीधरने आपल्याकडे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता, पण श्रीधरने विश्वास दाखवला कौशल्यावरती. आता मात्र समीकरण येऊन ठेवलं ते 4 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. सिद्धेश चांगली गोलंदाजी करतोय, अल्केश गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. अवांतर धाव मिळते काय, पहिला श्री गणेशा होतोय पांगोली या संघाचा. वाईच्या माध्यमातून एक अवांतर धाव मिळते आणि स्कोअर बोर्ड पुढे उघडलं जाते ते 1 या धावसंख्येने. आता मात्र समय 5 धावांची गरज आहे. 4 चेंडू ना, 4 चेंडू आणि 5 धावांचे. सर हाच फलंदाज आहे, याने 3 बॉलमध्ये 13 रन या मोसमामध्ये बनवले होते. तो अल्केश फलंदाज आहे, पण सिद्धेश मात्र अनुभवाची गोलंदाजी करतोय. अचूक गोलंदाजी करावी लागेल सिद्धेशला. काय वाटतं आपल्याला? हो, चांगला फटका केला, फक्त दिशा दिली, बॉल चाललाय स्कोलेच्या दिशेने, बॉल जाईल सीमारेषेबाहेर. इथे चौकार आलाय तो अल्केच्या बॅट मधून. या चौकार टीमची धावसंख्या पोहोचते 5. आता स्कोर लेवल झालाय, आता फक्त 1 धावाची आवश्यकता आहे. 3 चेंडू 1 धावा. कदाचित या अल्केशमध्ये काय ऊर्जा होते, मी पहिल्या सामन्यामध्ये सांगितलं होतं की ह्या फलंदाजाने 3 चेंडूमध्ये 13 धावसंख्या बनवली होती या मोसमामध्ये. त्यावेळेस षटकार टाकला होता. आता मात्र तोच उदाहरण दिल्याच्या नंतर एक चारकर लगावला गेला. पण आता मात्र जर निर्धाव चेंडू लगातार त्याने टाकले सिद्धेशने गोलंदाजीतून 3, तरी देखील सामना विजय होऊ शकतो, कारण स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. मग नरेंद्र तटकरे साहेबांचं एटीएम खोललं जाईल. 3 चेंडूला जर निर्धाव चेंडू टाकले तर कमीत कमी 5,000. ओके, असू दे, पण एक सुवर्ण संधी आहे, एक जोग होता. पण गावाचं नाव रोशन देखील केलं जात आहे. नक्कीच संधी लागू आहे. विकेट मागे प्रत्येक 3 विकेट जरी घेतले तर 300 रुपयाची रोख रक्कम घेऊन जाऊ शकतो गोलंदाज, तो म्हणजे सिद्धेश. पण अल्केश चांगली फलंदाजी करतो, काय कट केला आणि चौकारला जावला सर. अशीच फलंदाजी करतो आपल्या फायनलला साजेशीर अशी. महत्वपूर्ण विकेट घेतोय काय, अवांतर धाव मिळाली वाईच्या स्वरूपामध्ये आणि पहिला ग्रँड फिनालेचा फायनलचा मानकरी ठरलाय तो